मिस्टर असो, भाऊ असो, वडील असो, ह्यांच्यावर डिपेंड होतो. दुसरा कोणी येऊ देत, त्याचं कामच नाही. आणि आज आमच्या गावातून आज कोरेगाव भागात कुठे करून माणसं बहुत भराय मकान येते ती रस्त्यावाल्यानंतर आमची रस्त्याची झाली खोटी जाय ना. पाणी वावराने उसाने फिरलेलं आहे. आम्हाला दार मोडायची गरज पडत नाही. आम्ही असताना मी राष्ट्रवादीचा माणूस. माझं नाव रुबीना शेख. मी गेले कित्येक वर्ष मोगरा या गावात राहते. जसं मला समजतंय तसं आमदार जयकुमार गोरे साहेब यांनी आमच्या गावात किंवा तालुक्यात बरीच सुधारणा केली. तसंच आत्ताच्या आपल्या ह्या शिंदे सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या महिलांसाठी बऱ्याच योजना राबवल्या. त्यातलीच एक योजना म्हणजे माझी बहीण लाडकी योजना. त्या आम्हा सर्वांना लागू केली आणि प्रत्येक महिन्याला आमच्या बँक खात्यावर 1500 रुपये पैसे येण्यास सुरुवात झाली. आणि म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला असं वाटत होतं की आम्ही म्हणजे मिस्टर असो, भाऊ असो, वडील असो, ह्यांच्यावर डिपेंड होतो. पण आता आम्ही स्वतः म्हणजे आमच्या अकाउंटवर जाऊन पैसे स्वतः ट्रान्सफर करून घेऊन येतोय. हे त्यांनी आमच्यासाठी खूप छान सवलती ठेवल्या. आणि आम्हाला आमचे जे मुली आहेत त्यांचे शिक्षण आहेत किंवा एसटी महामंडळ ह्याच्यात जे 50% सवलती दिल्या त्याचाही आम्हाला खूप फायदा होतोय. असं बऱ्याच त्यांनी गोष्टी आमच्यासाठी केल्यात. येणारं सरकार किंवा जे सरकार आहे किंवा तेही येणार आहे ते सरकार खूपच छान आहे. त्यांनी बऱ्याच सवलती ठेवल्यात. आणि आता जी माझी मुलगी पण असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक मुली असतील त्यांच्यासाठी जे योजना राबवल्यात, लेक लाडकी योजना, येणारे म्हणजे 1 लाख रुपये, 1,20,000 रुपये काहीतरी योजना आहे. त्याही मुलींसाठी योजना खूप छान राबवल्यात. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी स्वावलंबी केलं मुलींना. म्हणजे आता मुलगी वाचवणे हे खूप गरजेचं झालंय. त्यांनी बऱ्याच सवलती आपल्यासाठी ठेवल्यात, एवढं मी सांगू शकेन माझ्या वतीने. बरेच हे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं, वारुगड रस्ता म्हणा, तोंडले रस्ता म्हणा, त्यांनी खूप छान केलंय. मलवडी रस्ता, त्यांनी आमच्या गावासाठी बरंच कामकाज केलं तसं छान. आणि बऱ्यापैकी आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. म्हणजे त्यांचं कामकाज बघून सगळेच, आमचं पूर्ण गाव म्हणता येईल बऱ्यापैकी, अर्ध म्हणा पूर्ण म्हणा, सगळे त्यांच्या सोबत आहेत. त्यांचे काम बऱ्यापैकी खूप छान आहेत. मागेही माझी चर्चा झाली होती की छोटे मध्यंतरी भाऊ आले होते आमच्या गावात, तेव्हाही मी त्यांना रेशन बद्दल म्हणा, अदरवाईज काय गोष्टी आहेत त्यांच्या मी कानावर घातल्या होत्या आणि त्यांनी त्याचा रिझल्ट छान दिला. परत गावात असे जे पंप आहेत, हातपंप वगैरे, त्यांनी त्याच्यासाठी पाण्यासाठी आम्हाला खूप छान सोय करून दिली. एकच फोन केला होता मी त्यांना की बाबा आमच्या गावात पंप आहे पण पाणी येत नाहीये, त्याच्या पाईप्स बऱ्याच दिवस झालं बदललेले नाहीत. त्यांनी एका दिवसात लोक पाठवून पाईप्स वगैरे करून पंप वगैरे खूप छान चालू करून दिला. म्हणजे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही जो कॉल करतोय त्यांना ते आम्हाला बऱ्यापैकी मदत करतात. त्यामुळे त्यांचं कामकाज म्हणा, इतर गोष्टी त्यांच्या सगळ्या छान आहेत. प्रत्येक वेळेला जे रेशनिंग भेटते आपल्याला, सण वगैरे आला किंवा ही दसरा म्हणा, दिवाळी म्हणा, असे जे सण येतात त्याला आम्हाला साखर भेटते, मैदा भेटतोय, शिरा, रवा वगैरे असे प्रत्येक गोष्टी भेटतात. तेलाचा पुडा म्हणा, हे आनंदाचा शिदा आम्हाला दिला जातो, आमच्या प्रत्येक गावात दिला जातो. मध्यंतरी रेशनिंगवर साडीही वाटली गेली होती, त्याही गोष्टी आम्हाला बऱ्यापैकी मिळाल्या. आता फक्त एकच बोलायचंय की येणारं सरकार जे आहे आमचं, भाऊंचं असू द्यात, आणि बऱ्यापैकी ज्या गावात गोष्टी घडवल्यात, त्यांनी सुधारणा केल्यात, ह्याच्यापेक्षा जास्त सुधारणा करावी त्यांनी आमच्या गावात. आणि आमच्या मुलींना वगैरे बसेसचे जरा तक्रारी आहेत, बस थांबत नाही आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी, त्याही त्यांनी जरा त्याच्यावर पण फोकस करावं. प्रत्येक गोष्टीने जे सरकारचं कौतुक केलं जाते त्यांनी तसं करावं. अजून त्यांना आम्ही अजून पाठिंबा देऊ प्रत्येक गोष्टीने. मी तुळशीराम कात्रे, गोंदवले. आज बघताय तुम्ही माझी आज हा कात्रेमाळा म्हणून आहे, किरकसाल रोडला कात्रेमाळा आहे. इकडं प्यायला पाणी नव्हतं. आज सगळीकडे जिकडे बघाल तिकडे सगळी ऊसाची शेती आहे. लोक ऊस शेतीला ऊस करतायत, मका करतायत आणि माझी फुलशेती आहे. भाऊंनी इतक्या चांगल्या काम केलेलं आहे, त्यामुळं भाऊंना आम्ही कधीही सोडणार नाही. पण हा जलनायक हा मान तालुक्याला पुन्हा असला कधीच मिळणार नाही. दुसरा कोणी येऊ देत, त्याचं कामच नाही.
आणि भावांसारखी अशा मोठ्या हृदयाची माणसं अशी प्रत्येक मतदारसंघात निर्माण झाली तर मला वाटतंय महाराष्ट्राचं देशाचं आपल्या भवितव्य खूप सुधारेल. मोदी साहेबांच्या बरोबर काम करत असताना, देवेंद्र साहेबांच्या बरोबर काम करत असताना जयकुमार गोरे भाऊंना खूप प्रचंड मदत मिळाली. जे काटापूरच्या आमची पलीकडची उत्तर भागाला जे पाणी आज येतंय, चालू झालेलं आहे, ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून फार मोठं काम झालंय. आमचे उरमुडीचा हा प्रकल्प किरकसालच्या बोगद्यातून जे पहिल्यांदा पाणी आलं, गेले 15 वर्षापासून त्या माणसानं काम केलेलं आहे आणि त्या माणसाला कधी आम्ही विसरू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला, पाणी यायच्या अगोदरची कंडिशन अशी होती की माझी मंडळी 4 शेळ्या घेऊन शेतात यायची, तेव्हा आम्ही गावात शेळ्या होत्या आमच्या, तर येताना वॉटर बॅग पाण्याची घेऊन यायची बरोबर. पण आता अशी कंडिशन आहे की माझी मंडळी विहिरीच्या कडेला हातानं पाणी घेऊन पिऊ शकते. ते सगळ्यात मोठं पुण्य महिलांचं आहे, मुख्या प्राण्यांचं आहे आणि भावांसारखा मनुष्य तुम्हाला पुन्हा ह्या जगात कधी मिळणार नाही. त्यामुळे भावांना सगळ्यांनी मिळून आपण सपोर्ट करूया. करतील, भाऊ आलेले आहेत आणि कुणी त्यांना काळ्या दगडावरची रेख सांगतो की भाऊ जयकुमार गोरे हे पुन्हा 4थ्यांदा आमदार असणार आहेत. त्यामुळं कुणी ह्याच्यात शंका बाळगायची गरज नाही. आपण सगळे ह्या प्रवाहात येऊ आणि हा प्रवाह भाऊंचा असं उच्च मताने, विक्रमी मताने भाऊंना आपण आज पार्लमेंटमध्ये पाठवू, हीच माझी विनंती आहे. विरोधक म्हणतात कुठं पाणी आणले. अहो, विरोधकांना बोलायला चान्सच नाहीये. बघा गावात आज मला सांगा, 15 वर्षात जर जयकुमार गोरे यांची जर कामाची यादी बघितली तुम्ही तर बोर्ड लावायला मला वाटतं 4-5 बोर्ड लागतील. विरोधकाचं एक काम दाखवा. माझं म्हणणं मला सांगायचं आहे की आमच्या गोंदवलेचे गेले 4 दिवसापूर्वी विद्यमान सरपंच जयप्रकाश कट्टे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. तो प्रवेश का केला ते विरोधकांनी समजून घ्यावं की बाबा गेले 3 वर्ष आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना काम करण्याची संधी मिळाली नाही. केवळ त्या मुद्द्यावर ते म्हणले की गोंदवल्यात मला विकास करता आला नाही, 15 वित्त आयोगात शिवार मला 1 रुपया मिळाला नाही. या उद्देशानं केवळ हा एवढा चांगला मनुष्य पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून गेलेत. इतकी चांगली माणसं आहे ती आणि भाऊंची काम करण्याची पद्धत खूप छान आहे. विरोधकांना काय सांगायचं नाही, विरोधकांना जनता सांगणार आहे. मी एकटा सांगायची काही गरज नाहीये. जनता त्यांना त्यांचा पोचपावती देणारच आहे. त्यांनी विरोधकाचं काम सांगावं. आमचं म्हणणं आहे पहिल्यांदा की त्यांनी त्यांचं काम सांगावं. जयकुमार गोऱ्याचं काम सांगायची गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे, जनता सांगतीय. पण विरोधकांनी विरोधकाचं काम सांगावं. आमचं बाकीचं काय मत नाही. ते येत आहेत, त्यांचा प्रवाह आहे, त्यांची मतं मागतायत, पण त्यांनी काम बी सांगावं, जनतेला पटवून सांगावं बाबा आम्ही हे केले ते केले. त्यामुळं भाऊंच्या बद्दल कोणी ऑब्जेक्शन घ्यायची काही गरज नाही. भाऊ हा पुन्हा निवडून येणार आहेत, 4थ्या वेळेला भाऊ येणार आहेत आणि भाऊंच्या पाठीशी आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, महिला आहेत आणि तरुण वर्ग आहे आणि ओल्ड लोक सुद्धा आहेत, म्हातारी माणसं सुद्धा आहेत. त्यामुळे भाऊंना कुणी काय असं म्हणण्याची काही गरज नाही आणि विरोधकाने तर ह्या विषयावर बोलूच नाही. आमचं स्वच्छ मत आहे. नितीन बाबूराव कट्टे, गोंदवले बुद्रुक. आज जे इथं वलं दिसतंय ही भाऊंच्या पाणी आणण्यामुळं, नाहीतर ह्या वर्षी भयंकर दुष्काळ होता आम्हाला आणि जी गावच्या पडेल जी भाग आहे त्याला सुद्धा पाणी आल्यामुळं आज सगळ्यांनी पाणी आहे किंवा शेतीला पाणी आहे, शेरडा मेंढराला पाणी आहे. तर अन्यथा आम्हाला पाणी नव्हतं, दुष्काळ होता. तर भाऊनी सगळं काम चांगलं केलंय. कोरोनाच्या काळात बी बेड उपलब्ध करून देणे, ही असली चांगली कामं भाऊनी केलेली आहेत. आणि आज आमच्या गावातून आज कोरेगाव भागात कुठे करून माणसं बहुत भराय मकान येते ती. म्हणजे पाणी आणल्यामुळे ही सगळं चालू आहे. जर पाणी आणलं नसतं तर काय झालं नसतं. आणि विरोधक बोलत असतो, विरोधकाच्या बोलण्यावर ध्यान द्यायचं नाही कधी. आपल्या ह्यानं आपण काम करायचं असतं. त्यामुळं भावावर कोण नाराज नाही, काय अडचण नाही. जगन्नाथ बाबा फडतरे, गोंदवले बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा. अगोदर 2 जणांनी नारळ फोडून गेली होती की रस्त्याचं काम करतो, पुलाचं काम करतो, काय करतो. आणि त्याच्यानंतर काय झालं आमचं, शेवट ते नारळ फोडून गेले लोक. परत त्यांनी काय केलं, त्याच्या आमच्या दखल त्यांनी घेतली नाही कुठली काय सुद्धा अजिबात की ह्याच्याबरोबर. म्हणून जयाभावाने सांगितलं मला आम्ही पुलाचं काम करतो. तर मी त्यांना त्याच वेळेला म्हणलं, भाऊ नारळ फोडा तर फोडू नका, तुम्ही पुढे जाऊन आमचा रस्ता बंद होणार 100%. तर ती म्हणले जयाभावाचा नारळ आहे ते कधीच वाया जाणार नाही. मग त्यांनी काय केलं, ती एका 8-10 दिवसात आमचं ते सकाळचं काम पूर्ण करून दिलं. आणि त्याच्या अगोदर हे रस्त्याचं काम झालं, त्याच्यानंतर पुलाचं काम ह्याचं झालं, बंधाऱ्याचं काम झालं. बंधाऱ्याचं काम चालू झाल्यानंतर
बंधारा आम्हाला पाण्याची लई गरज होती म्हणून बंधाऱ्याचं काम केलं म्हणलं असं ते किती उंच असेल तेवढा असेल. परत बंधाऱ्याचं पाणी काय झालं त्या रस्त्यावर आलं पूर्णपणे आणि रस्त्यावर आल्यानंतर आमची रस्त्याची झाली खोटी जाय ना. पुन्हा भावाकडे आमची तक्रार, भाऊ आता तुम्ही पूल द्या करून दिला काय उपयोग झाला, आता पाहून आम्हाला यावं लागते आड्याला पड्याला, आता रस्ताच नाही काय करायचं. मग त्यांनी म्हणले काय अडचण नाही, म्हणले काय नाही तुमचं रस्ते पुलाचं काम आम्ही करून देतो. आणि मला वाटतं एक वर्षात आमचं दुसरं काम त्यांनी करून दिलं. ते दुसरं काम करून दिलं ते केलं. आणि पुन्हा रस्त्याचं ते झालं, पाण्याचं काय विषयच नाही. त्यांचं जसं उरमडीचं पाणी आलं तसं आमचं सगळं क्षेत्र ऊसाचंच झालं, पूर्णपणे ऊसच, बाकी काय ना. अगोदर त्याला अगोदर आम्हाला कसलं पाणी प्यायलाच नव्हतं, अशी अवस्था आमची होती. पण आता त्यांच्या ह्याच्यामुळं आमचं एकदम व्यवस्थित झालंय, चांगलं झालंय, काय अडचण नाही, काय सुद्धा पाण्याची तर अडचण नाहीच अजिबात. परत रस्त्याचा प्रॉब्लेम होता तर रस्त्याला सुद्धा त्यांनी बोलच तर पुरी लगे एक त्या दिवशी 5-6 लाखाचं काम रस्त्यावर मुरून टाकून बिकून ओके करून दिलं. म्हणजे त्यांच्याकडं ती काय म्हणजे ही नाही. आणि त्यांनी आमचं ते आल्यापासून एकदम कल्याणच झालं. आणि असा आमदार मागे बी होणार नाही आणि पुढे तयार होणार नाही. या आमदार सगळ्यात धाडशी माणूस. माझं नाव गणपत पांडुरंग देशमुख, राहणार गोंदवले बुद्रुक जळके वस्ती. आज आमच्या वस्तीसाठी भाऊनी अनेक काय केलेलं आहे. आमची वस्ती पहिल्यापासूनच भाऊंच्या पाठीमागं असून आमचा प्रत्येक शब्द आमच्या भाऊनी मोडलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, ही बंधाऱ्याची एवढी कामं झाली, जसंच पाणी आलं या तसं आम्हाला पहिल्यापासूनच पाणी इथं कमी नाही. उन्हाळ्या पावसाळ्या पाणी भरपूर आहे. आमचा ऊसाच्या बागायताला पाणी देता येत नाही अशी परिस्थिती आमची आहे. पाणी वावराने ऊसाने फिरलेलं आहे. आम्हाला दारं मोडायची गरज पडत नाही. आमची शेती आता भरपूर चांगली पिकते. आमची जनावर आहे ते जर्शी आहे, त्या ऊस भरपूर आहे, कांदा मका अगदी आनंद आहे. आणि ज्या वेळेला ह्या बंधाऱ्यांची कामं झाली त्यावेळेला ह्या भावनी अगदी पाया पूर्णपणे होय तोपर्यंत पूर्ण कुणाला काम म्हणजे त्यात सिमेंट कॉन्क्रीट करून दिलं नाही. पाया खोदताना सगळी कामाची पूर्ण पाहणी केल्याशिवाय भावनी कुणाला सुद्धा काय त्यांना तिथं काय करू दिलं नाही किंवा कुणाचं काय चालू दिलं नाही. दुसरी गोष्ट अशी की जे पाणी बोगद्यातनं आलं त्यावेळेला भाऊ अगदी पहाटे कोणी संगती नसताना अगदी अंडरपेंटवरून बनेलवर भाऊ त्या बोगद्यातनं आलं ते फिरून पाणी आटलंय का नाही, येतंय का नाही, ह्याच्यासाठी भाऊनी अतिशय कष्ट घेतलेला आहे. किंवा एखाद्या आमच्या माणसांचा कुठल्याही अगदी शब्द मोडला नाही. आमचा इथे एक वस्तीवरती तलाव एक आहे. त्या तलाव्यात आमचं कायमस्वरूपी कोणी जरी अधिकारी आले पाणी दारं बंद केलं तरी अगदी दारं ती कायमस्वरूपी चालू ठेवत होतं. आमचा तलाव कायम भरून राहायचा. त्यात भरपूर पाणी असतंय, पाणी आटत नाही. कमी आलं की पाणी कॅनलचं आलं की चालू असतंय. दारं कधीही आमचं बंद करून दिलं नाही. त्यामुळं आमच्या ऊसाला दारं धराय सुद्धा जावं लागत नाही. ती तलाव्याचं पाण्याचा झेल आमच्या ऊसाच्या कडेने बरोबर वड्याला वाहत असतो. ही कायमस्वरूपी आमची सेवा केलेली आहे. त्यामुळं भाऊंचं अतिशय आभार मानतो. नाव काय तुमचं दादा? माझं नाव लक्ष्मण नानासो कचरे. आमदार जयकुमार गोरे यांनी काय काय काम केलं तुमच्याकडे? आमदार साहेब आल्यापासून जवळजवळ सगळाच विकास झालाय तालुक्याचा. तालुक्याची उलथापालथ झाली. पाण्याचं काम चांगलं केलंय त्यांनी. आणि आम्ही असताना मी राष्ट्रवादीचा माणूस, परंतु ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस आम्ही ह्यांना मतदान केलेलं नाही या जयकुमार गोरे. आणि माझं मत परिवर्तन का झालं, ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस आमदार साहेबांनी ह्या बोगद्यातनं पाणी आणलं. आम्ही आदल्या दिवशी बघितलं पाणी, ती यायला म्हणजे पाणी काय येणार नाही असं आम्हाला वाटलं. परंतु दुसऱ्या दिवशी पाणी बघितलं तू सगळ्या धरणाने धो पाणी व्हायला लागलं. त्या टायमिंगला आमचं मत परिवर्तन झालं. आमदार साहेबांनी चांगलं काम केले, सगळेच म्हणजे टोटल काम केली ती. तुम्हाला सांगायचं म्हणजे पवार साहेबांची एक अकलूजला सभा झाली होती. मावळच्या सूर्याला त्यांनी शपथ घेतली होती, तर त्यांनी त्यात शपथ त्यांची फेल गेली सगळी. पवार साहेबांनी नाव ठेवून पण आपण मोठं नाही, परंतु त्यांनी जी शपथ दिली त्या शपथीवर आम्ही त्यांना मतदान केलं होतं, खासदार केलं. खासदार केल्यानंतर त्यांनी वळून मागाई बघितलं नाही तालुक्याकडे. त्यानंतर जयकुमार गोरेंनी टोटल 100% विकास केलाय. नाही विरोधक आता कसं आहे, हाताला इनामाची आंबाट लागते असं म्हणणारच आहे ते. पण जनतेच्या मला जयकुमार गोरे फिट्ट बसलेले आहेत, त्याच्यामुळे विरोधक म्हणजे टीका करणारच आहेत. विरोधकाला काय नाव ठेवण्याशिवाय काय आलं नाही. मग विरोधक असं नाव ठेवतात, मग इतक्या दिवस पाणी का आलं नाही विरोधकांनी? जवळजवळ मनोहर जोशी होते त्यावेळेस या धरणाचं उद्घाटन झालं,
तिथनं परत यांचं सरकार पडलं, परत राष्ट्रवादीचं सरकार आलं, त्या पिरियडला हे काम बंद का पडलं? हे राष्ट्रवादीचं अपयश आहे. राष्ट्रवादीने कामच केलं नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या मागे पळणारी माणसं आहे म्हणजे होतो, परंतु आता नाही. त्यांनी कामच केलं नाही काय राष्ट्रवादीनं. अजून काय सगळं म्हणजे टोटल रस्त्याचं असो काय असो छोटं मोठं काम आपण आम्ही घेऊन गेलो तरी भाऊ लगेच म्हणजे यस म्हणतात. त्यांना काम ठेवत नाही. काम 100% सर्वसामान्य कार्यकर्त्याचं करतात ते. येणाऱ्या निवडणुकीत काय करणार? येणाऱ्या निवडणुकीत का जयकुमार गोरेच मत देणार आम्ही. आमदार 100-101% येणार. आणि तुम्हाला सांगतो चांगलं 25,000 ते 30,000च्या मताधिक्याने येणार असा एक माझा अंदाज आहे. 100% आमदार साहेब निवडून येणार, कारण त्यांचं कामच आहे. हो, शेतकऱ्यांच्या मनात म्हणजे घर केलेलं आहे त्यांच्याविषयी, असं म्हणजे आमदार साहेब खट्ट कामाचं आहे इथं. आता विरोधक काय नावं ठेवायचं नुसतं, त्यांना नाही करणं ना फिरणं, जे करतोय त्याला बी करून द्यायचं नाही. हे बी काय करीनात. आम्ही राष्ट्रवादीचं काम केलंच होतं घ्यायच्या मागे, का त्यांनी त्यावेळेस केलं नाही काम? मग हे त्यांना विचारायचं आहे. राष्ट्रवादी सत्ता बरेच दिवस होते. आज पवार साहेबांनी सगळं आमदार ह्या सातारा जिल्हा निवडून देत होता त्यांना, पण पवार साहेबांनी आमच्या तालुक्याकडे बघितलं नाही. पवार साहेबांचं निधन 100% तालुक्याकडे बघितलं असतं, जिल्ह्याकडे बघितलं असतं तर आमचा मान तालुका बारामती सारखा झाला असता ह्याच्या मागच, असं आमचं मत आहे वैयक्तिक. पण पवार साहेबांनी काम केलेलं नाही. पवार साहेब टीका करणे इतपत आपण मोठं नाही, परंतु त्यांना आम्ही मतं दिली होती, पण त्यांनी त्या मागच्याकडे काय माघार फिरून बघितलं नाही. जयकुमार गोरे 100% निवडून येणार. मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा.